आपल्या असणाऱ्या मातोश्री निघून गेलेल्या, वर्ष होऊन गेलेले, आणि त्या निमित्ताने अन्नदान, त्या निमित्ताने ज्ञानदान. सगळ्यात महत्वाची गोष्ट, दोन गोष्टी जगामध्ये. स्वार्थी लोक किती बी दानाचं महत्व सांगतात, ही पुढारी ना लुच्चे लबाड, हे सांगतील अन्नदान करू नका, ज्ञानदान करू नका, कुठलं दान करू नका, फक्त मतदान मात्र केल्याशिवाय राहू नका. लय पुरीवाला म्हणून कन्यादान करा, त्यासारखं पुण्य नाही. स्वार्थी माणूस असेल ती म्हणे दक्षिणा द्या, पैशासारखं पुण्य नाही. परंतु जगात दोनच दान आहे, दोनच दान आहे, एक तर अन्नदान आहे आणि ज्ञानदान. आणि म्हणून हे ज्ञानाची गंगोत्री तुमच्यापर्यंत आणण्यासाठी आपण प्रयत्न करा. तुमची सेवा करण्याचा भगीरथ प्रयत्न मी सुद्धा डोकाट कसं का व्हायला माझ्या पद्धतीने यातला मी नाहीये, हे असलं जमत नाहीये, ते तुमच्या लक्षात आलं. परंतु जसं जमल तसं जमल, तसं असेल तसं साजरं करून आपण आपल्या मर्जीला आणि मातोश्रींच्या असणाऱ्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने त्यांच्या अंत्यकरणी, त्यांच्या आचरणी हे पुष्पांजली अर्पण करण्यासाठी सर्वजण आपण उपस्थित आहात. फुलं सगळ्याकडे पोहोचलेत का? पोचले नाहीत अजून फुलं सगळ्यांपर्यंत आलेत का? चालू आहे, हा चालू दे. हे पुष्पांजली जी आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे, प्रत्येकाने आदराने, प्रेमाने, श्रद्धेने महाराज होता, धार्मिक माणूस होता म्हणून त्याला वाजवीत गाजवीत गावकऱ्याने आणलेलं होतं. आता शेवटच आहे, आता शेवटच आहे, आपण बस आता शेवटच आहे. 1 ते 5 मिनिटं, 5 मिनिटात येत आहे आपण. आणि तो मेलेला त्याला वाजवीत गाजवीत आणला. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण जय जय रामकृष्ण जय जय राम. वाजवीत 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 आणला. लोक टाळ्या वाजवायला लागले, काय तोंडाने म्हणायला लागले. ह्यो म्हणला काय रे? ते म्हणलं येड्या मेलय की. ते म्हणलं मेल असलं म्हणून काय झालं? त्याला आणलंय म्हणला. काय ना म्हणलं आज नवीनच बघत आहे, त्याच्या जीवनात कधी बघितलं म्हणलं मेल्या होता किती मोठे मोठ्याने आरडावरडा. इतकं इशी त्यांना सांगायची गरज नाही, मनानेच कळतं की म्हातारी होता बाया. काय झालं असं तुला माहिती बसून नक्की गेली रडत्यात म्हणे. हा तुला वाटायचं रडत्यात. आणि हे तर तुझ्या काय आणि तू म्हणतो की ते धार्मिक माणूस होता, महाराज होता, बाकी वर चालतं झोपलंय ना का म्हणता कुशाल. ते म्हणला झोपलं नाही, गेलंय. ते म्हणलं गेलंय म्हणजे ते म्हणलं जीव गेलाय, जीव गेलाय म्हणजे. आणि तिला काय वाजत नाही म्हणलं, ते धार्मिक होते ना तू. ते म्हणलं मेलाय, ते मेलेला माणूस टाळ्या वाजवीत नाही. आता बघू इथं जिथं कोण कोण आणि मेलेलं कोण कोण आहे. टाळ्या वाजत नाही, ती नक्की तयारी करायची थोड्या वेळेस. हे होऊन जाऊ द्या, जेव्हा मग तिला घ्यायचं कोण असेल तिला. आणि हाताने टाळे वाजवायची, मुखाने भगवंताचं नाव घ्यायचं. आणि अशा प्रकारे असलेला हा श्रद्धाचा आपला कृष्ण महाराज गोपाला देवकी नंदन गोपाल.